नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शोमध्ये स्वागत आहे। आज आपण आलेलो भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडतंय। पहिलवान नमस्कार। नमस्कार। कसं काय असणार आहे आयोजन नियोजन या मैदानाविषयी? सन 2025 मध्ये प्रथमच वाई तालुक्यात आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भुईंज गावचे उपसरपंच शुभम अण्णा पवार यांच्या माध्यमातून आणि भुईंज गावच्या सर्व युवकांच्या माध्यमातून एक चांगलं आणि देखणं स्वरूपाचं मैदान संपन्न होत आहे। त्या मैदानात 1 ते 7 क्रमांकाला 1,71,000, 51,000, 31,000, 21,000, 11,000 अशा प्रकारची पारितोषिकं आहेत। त्याचबरोबर क्वार्टर फायनलमध्ये 2 नंबरला उतरणाऱ्या बैल मालकाला सुद्धा इथून 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि 1 खाद्याचं पोतं, त्याचबरोबर 2 सन्मान चिन्ह दिली जाणार आहेत। हे मैदान वाई तालुक्यातील पहिलेच मैदान असल्याने वाई तालुक्यातील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी, भुईंज गावातील सर्व बैलगाडी मालक चालक आणि या पंचक्रोशीतील सर्व बैलगाडी मालक चालक स्वतःचं मैदान म्हणून या मैदानात उपस्थित राहणार आहेत। या मैदानाचे नियम अटी कशा असणार आहेत काय? या मैदानाचे नियम अटी राज्य शासनाने घालून दिलेले नियम आणि त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व नियमांचं इथं पालन केले जाणार आहे। आणि आयोजन नियोजनचं कसं काय असणार आहे, म्हणजे मॅनेजमेंट वगैरे? आयोजनाची म्हणजे पूर्ण तयारी मैदानाची झालेली आहे। फाट्या पूर्ण झालेल्या आहेत। मैदानचा पल्ला साधारणतः 850 ते 850 फुटाचा आहे। पुढे थांबायला आपल्याला 400 फुटाची जागा आहे। त्यानंतर आजूबाजूला बैल बांधण्यासाठी जी आजूबाजूचे शेत मालक होते त्यांनी सहकार्य दाखवून चालू आपलं पीक त्यांनी शुभम अण्णांच्या साठी आपल्या वावरातून चालू पीकचं नुकसान करत त्यांनी आपलं शेत मोकळं करून दिलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या बैल मालकाला कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आयोजन कमिटीने। आणि एक्झॅक्ट लोकेशन मैदानाचं काय असणार आहे? एक्झॅक्ट लोकेशन भुईंज या ठिकाणी आहे। फुलेनगर हा परिसर आहे भुईंजमध्ये, जेणेकरून हायवे पासून 100-150 मीटर आत आल्यानंतरही आपल्याला एक रोड आहे। वाई तालुक्यातील ज्या गाड्या येणार आहेत, ज्या वाईच्या पश्चिम भाग आणि पूर्व भागातून गाड्या येणार आहेत, त्या ओझरडे रोड नाही येऊ शकतात। जे वाटार फलटण लोणंद वरून गाड्या येणार आहेत त्या जोशीवीर वरून ओझरडे मध्ये येऊन ओझरड्यातून जी भुईंजला रोड गेलाय त्या रोड नाही येऊ शकतात। आणि जे सातारा भागातून येणाऱ्या गाड्या आहेत त्या टोलनाक्या पास केल्यानंतर भुईंज गावातून तुम्हाला रोड आहे। आणि पुण्यावरून येणाऱ्यांना? पुण्यावरून येणारे सर्व बैलगाडी मालक जे पुणे, भोर, खंडाळा तालुक्याचे जे आहेत त्यांनी जोशीवीरच्या ब्रिज खालून ओझरडे साईडला यायचे आणि ओझरडे गावात न जाता त्याच्या अलीकडेच एक भुईंजला रोड गेलेला आहे, त्या रोडनं तुम्ही मैदानात येऊ शकता। सरांनी सांगितले, आमचे मार्गदर्शक जागतिक विजेते पहिलवान विलास देशमुख यांनी सांगितल्या पद्धतीने मैदानाचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। आम्ही पहिल्यांदाच मैदान घेतोय, पण सरांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सर्व गाडी मालकांना मैदानाचा एक आदर्श दाखवून देण्याचा हेतून प्रयत्न करणार आहे। तरी माझी या निमित्ताने मी काही जास्त बोलत नाही, पण या निमित्ताने सर्व गाडी मालकांना एकच विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मैदानात सहभागी होऊन मैदानाची शोभा वाढवावी, एवढंच या निमित्त मी विनंती करतो। पहिलवान, एक आव्हान काय करायला? मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना एक आव्हान करतो की आज तुम्ही महाराष्ट्रातून माझ्यावर भरपूर असं प्रेम आणि तुमच्या सर्वांचा विश्वास माझ्यावरती आहे। त्या विश्वासाला सार्थ ठरूनच तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि जे निकाल असतील ते पारदर्शकपणे दिले जातील। मी स्वतः या मैदानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपस्थित असणार आहे, त्यामुळे मी असल्यानंतर मैदान कशा प्रकारे संपन्न होतं याची आपल्याला पूर्णतः खात्री आहे। त्या खात्रीशीरपणेच या मैदानात सहभाग नोंदवा। जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथे या आणि आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या, एवढीच मी सर्व बैल मालकांना विनंती करतो। धन्यवाद पहिलवान, तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल।